द्या एखाद्या नवीन माणसाला काम. नव्या माणसाला म्हणजे? साहेब, हे लेटर हेडक्वार्टर कडून आले, तुम्हाला अर्जंट द्यायला सांगितलं. आली रे आली, तळपदेची प्रमोशनची ऑर्डर आली. बघितलं मोहिते, आमच्या डिपार्टमेंटचं काम कसं झटपट असतं. हा, प्रमोशनची ऑर्डर पण आली. तरी बरं तुला अटक केल्याचं अजून त्यांना माहिती नाही, नाही तर डबल प्रमोशन आलं असतं. करेक्ट आहे. वाचा वाचा. ऐक ऐक. श्री चंद्रकांत तळपदे आपणास कळविण्यास येते की काय हो तळपदे, चेहऱ्याचा रंग उडाला. हो, आय सी. प्रमोशनच्या ऐवजी ट्रान्सफर ऑर्डर आली आहे वाटतं. कुठे हो कुठे? लेट मी गेस. चंद्रपूर. नाही नाही, जा 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 जा. तिकडे तुमच्यासारख्या तडफदार पोलीस ऑफिसरची गरजच आहे. गुड बाय. विल शुअरली मिस. काय म्हणाला होतात? आली रे आली, तळपदेंची ट्रान्सफर ऑर्डर आली. हा, अहो वहिनी, तुम्ही पण येताय ना नाश्ता करायला? अहो वहिनी, असं काय करताय वहिनी? आता ज्या माणसांनी माहेरच्या चहाला फसवलं त्यासाठी तुम्ही कशाला अन्न पाणी सोडताय ना? तिच्या पापाची शिक्षा तिला मिळेल हो. तुम्ही चला नाश्ता करा. आकांक्षा काय? हा, मी बोलतो वहिनीशी, शांत हो जरा. वहिनी, असं उपाशी राहू नका. असं उपाशी राहणं हा काय उपाय आहे का? थोडं खाऊन घ्या ना, नाहीतर उगाच तुम्हाला त्रास होईल. चल. सुदर्शन, खरंच नको, मला खरंच भूक नाहीये. आणि राज कुठं आहे? सकाळपासून मला तोही दिसला नाही. म्हणजे उठला नाहीये की जॉगिंगला वगैरे गेलाय? मलाही दिसला नाही सकाळपासून तो. मग फोन करा ना. नाही म्हणजे तो जर येणार असेल तर मग आपण थांबूया ना नाश्ता करायचं. एकत्र करूया. आपण बरेच दिवसात सगळे एकत्र पण बसलो नाही, नाही का? ठीक आहे, करते नंतर फोन. बोला, काय नवीन? आता कुठली गुड न्यूज द्यायला फोन केलात? गुड न्यूज कसली? तुम्हाला गुड न्यूज देण्याच्या नादामध्ये इथे माझ्यासाठी बॅड न्यूज आली आहे. तुमच्यामुळे मी या फंद्यात अडकलो आणि आता तुमच्यामुळे मला चंद्रपूरला जावं लागतंय. काय? हो, या राजवर्धन मोहितेने वरून कुठून तरी प्रेशर आणलं आणि आता मला चंद्रपूरला पाठवतायत. मला एक कळत नाही, ह्याने केलं कसं? हा माणूस इतका पॉवरफुल आहे. अरे तो कसं काय करेल? तू
तुम्हीच म्हणाल ना की रात्रभर तो जेलमध्ये आहे म्हणून. ते मला काही माहिती नाही, पण राजवर्धन मोहितेने हे केलं हे नक्की, आणि मला चंद्रपूरला जावं लागतं हे तितकंच नक्की. ते बघू आपण काही ते. नुसतं बघू नका, ही ऑर्डर कॅन्सल करायचं बघा. मला इमिजिएट जॉईनिंग सांगितलंय. ही ऑर्डर कॅन्सल होऊन मी पुन्हा इथेच यायला हवं, आणि तसं झालं नाही ना तर हे सगळं तुम्ही घडवून आणलंय हे मी प्रेस समोर उघड करेन. हे बघा, जरा शांत व्हा हं? आणि मला धमकी देऊ नका. तसंही तुम्हाला मोबदला मिळालाय या कामाचा. तुम्ही कुणाला काही सांगण्याच्या भानगडीत पडू नका, नाहीतर आम्हाला बुडवता बुडवता तुम्ही स्वतः बुडाल. म्हणजे आता फक्त ट्रान्सफर झाली, जास्त बोलाल ना तर सस्पेंड व्हा. तेव्हा जरा दमानं घ्या, मी करतो फोन तुम्हाला. हा, काय झालं सुदर्शन? कोणाचा फोन आहे? त्या इन्स्पेक्टर तळपदेचा फोन होता. काय हवं होतं त्याला? काय नाही, त्याची ट्रान्सफर झाली ना, तो चिडून सांगत होता. म्हणाला तुमच्यामुळे बदली झाली, तुम्ही प्रेशर आणलं, हे आपण दबाव आणला म्हणून त्याची चंद्रपूरला ट्रान्सफर झाली असं म्हणाला तो. आपण दबाव आणला म्हणून त्याची चंद्रपूरला बदली झाली असं जर त्याला वाटलं असेल तर त्यांनी राजवर्धनला फोन केला असता, त्यांनी मला फोन केला असता. त्याने तुला का फोन केला? म्हणजे आपण तिथून निघालो ना तेव्हा मी त्याला माझा नंबर दिला होता. त्याला म्हटलं जर समजा आमच्या वहिनीचा फोन लागला नाही आणि काही तुला कळवायचं असेल तर मला फोन केलास तरी चालेल, म्हणून मग त्याने मला फोन केला. ठीक आहे. काय त्रास आहे, किती खोटं बोलायला लागते. हे मोहिते, तुला माहित नाही तुला हे किती महागात पडणार आहे. तळपदे, ट्रान्सफर तुमची झाली आणि महागात मला पडेल. ए, तुला माहिती नाही मी अजून काय काय करू शकतो. तुझ्या लक्षात नसेल ना तर आठवण करून देतो, तू अजूनही आतच आहेस. एका पोलीस ऑफिसरवर हात उचलण्याप्रकरणी मी अजूनही तुझ्यावर केस टाकू शकतो. मग तूही या कावेरी सारखं इथेच पडशील सडत.